आता तरी जयंत पाटील म्हणतात की असं काही होत नाही आणि असं काही होणार नाही, पण पाहूयात काय होतं ते. आणि राजकारणात कोणी कोणाचं नसतं हे आता राज्यानं देखील पाहिलेलं आहे. आजची रात्र आणि उद्याची सकाळ यात बरंच काही होऊ शकतं. आणि आता बोलूयात महत्वाच्या बातम्यांकडे. बातमी अत्यंत महत्वाची आहे, अतिशय चिंतेची बातमी आहे तन्मय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये अद्यापही 8 कामगार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा अतिशय अपुरी असल्याचा आरोप जे कामगार अडकलेत त्या कामगारांच्या नातेवाईकांनी आरोप केलाय, संताप व्यक्त केलाय. एवढंच नाही तर त्यांनी मदतीची याचना देखील केलेली आहे. टाहो फोडल्याचं पाहायला मिळतंय. यंत्रणा वाढवा, मशीन्स वाढवा असं सातत्यानं म्हटलं जात आहे. कारण 54 तास आता उलटून गेलेत. हे 8ही कामगार अजूनही ढिगाऱ्याखालती आहेत. अतिशय गंभीर अशी बाब म्हणावी लागेल. पिंपरी चिंचवडच्या मोशीत ही दुर्घटना घडली आहे. मोशी दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या 8 कर्मचाऱ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाहीये आणि त्यामुळे अडकलेल्या नागेश गायकवाड या कर्मचाऱ्यांचे मामा मधुकर मिसाळे यांनी आता चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी. अजूनही या आतमध्ये अडकलेल्या 8 जवानांचा शोध घेताना दिसत आहे. इमारतीच्या आजूबाजूला असलेला जो कचरा आहे तो आता जवळपास 12 JCB आणि पोकलेन मशीन लावून बाहेर काढला जातोय. आता 3 दिवस झालेत अद्याप देखील आतमध्ये अडकलेले कर्मचारी त्यांचा शोध लागत नाही. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व्याकुळ झालेत. आतमध्ये नागेश गायकवाड हा जवळपास 25 वर्षाचा तरुण आतमध्ये अडकला आहे. तो या प्रशासकीय इमारतीमध्ये एक कॅन्टीन होतं, त्या कॅन्टीनमध्ये काम करायचं. त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहे. दादा, नागेश आतमध्येच अडकला आहे अजूनही. आता 56 तास झाले, 3रा दिवस आहे आज. तुम्ही कधी इथं आला होता? तर नागेश तुमचा कोण लागतो? भाचा आहे माझा. अच्छा, हां. तुम्ही कधी आला होता तिथं? दुष्काळामध्ये झालं होतं. नाही इथं 3 दिवस घटना 3 दिवस झाले. अच्छा ज्या दिवशी पडलं त्या दिवशी झालं. अच्छा, तुम्हाला कसं कळलं की या घटनेबद्दल? ते आमचा मुलगा होता ना अच्छा. इथं, फोन आले त्यांना. फोन आले तुम्हाला? अच्छा. हां, मग आम्ही घाईने आलो होतो आम्ही. अच्छा. हां, मग असं समजलं म्हणजे असं झालं. मग आम्ही जे थांबलो तर 3 दिवस झालं इथंच आहेत, घरी जात नाहीत आम्ही. अच्छा, जेवण पिऊन 3 सगळं दिवसापासून सगळे इथंच तुमचं सगळं जेवण वगैरे हां, सगळं इथंच कॅन्टीनला जेवतो हां. आम्ही. हे लोक पार्सल घेऊन येतात, आम्ही जेवतो तिथं. मग काय चालू त्यांचे प्रयत्न चालू होता. आणि नागेशच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? नागेच्या कुटुंब भरपूर आहेत त्यांच्या घरचे. हां. त्यांचे कोण कोण आहे? भाचा आहे, भाव आहे, हां. पाहुणे आहेत सगळे. अच्छा. ते सासरा आहे. फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? मुलं बाळ की आहे, त्यांना लग्न वगैरे झाले? लग्न सगळेच झालेले अच्छा, अच्छा. आहेत. सगळ्याचे लग्न झालेले, सगळे फॅमिलीवालेच आहेत. अच्छा. हां. मुलं किती आहेत त्यांचे? किती वर्षाचे आहेत मुलं? एक मुलगी 5 वर्षाची आणि एक 2 वर्षाची. अच्छा. हां. आणि मिसेस आहे तर ते घरीच असते. अच्छा, घरीच असतात. हां. आई वडील काय करतात? आई वडील एक कंपनीमध्ये जायला आहे आणि दुसरे मुलं आहेत तर कंपनीत जातात. भाऊ वगैरे त्यांना? 2 भाऊ त्याला 2 भाऊ कंपनीमध्ये आणि आई वडील घरीच असतात. घरीच असतात. हां. अच्छा. आणि कधी पिंपरी चिंचवड शहरात आले ते? ते दुष्काळामध्ये आले, कमी 50 वर्ष झाले त्यांना. हां. लहानपणापासून इथंच आहेत त्यांचे. जन्मच इथला आहे. जन्मच आता या मलब्याखालून कधी बाहेर येईल आणि कधी यांना भेटेल अशी आशा या नातेवाईकांना लागून राहिले. त्यामुळे एकूणच अजून हे काम किती वेळ चालेल आणि कधी आतमध्ये अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं जाईल हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड. तिकडे पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे का, अशा प्रकारचा संतप्त प्रश्न नातेवाईक उपस्थित करतायत. पालकमंत्री सुनेत्रा पवार घटनास्थळी आल्या नाहीत, खासदार अमोल कोल्हे फिरकले नाहीत, तर आमदार महेश लांडगे आणि महापौर रवी लांडगे यांच्या भेटीसुद्धा केवळ औपचारिक ठरल्या. तर खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार शंकर जगताप यांनी एकदाच पाहणी केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज कसबे. सूरज, सगळ्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. आत्ता तुझ्यासोबत नातेवाईक आहेत का आणि त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहिले तर आज या दुर्घटनेला 3रा दिवस उजाडलाय. आता जवळपास 56 तास झालेत. अद्याप देखील 8 कर्मचारी या
इमारतीच्या तळमजल्यावरती अडकून राहिलेत. याच तळमजल्याखाली अक्षय सावंत नावाचा एक तरुण आहे, त्याचे वडील माझ्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? तुमचा मुलगा अद्याप देखील तळमजल्याखाली अडकून आहे. काय आशा आहे तुम्हाला? प्रशासन काय सांगतंय? साहेब, प्रशासनाचं काय सांगत नाही. प्रशासन एवढं लक्ष देत नाही. प्रशासनाने जे एवढं लक्ष दिलं असतं, जे आज JCP आज लावले त्यांनी, ते काल लावायला पाहिजे, परवाची आदल्या दिवशी लावायला पाहिजे होत्या. मग आमची मुलं सुखरूप बाहेर पडली असती. आज त्यांनी JCP वाढवलेले आहे. कसं मुलगा आतमध्ये अडकले, 4 मुलं आमच्या इथले आहेत, ते 4-5 पोरं आतमध्ये कॅन्टीनमध्ये अडकलेली आहेत. कशी बाहेर निघणार? ह्याला तर अजून 2 दिवस जर असे लागले तर आतमध्ये त्यांची कंडिशन अवस्था काय असेल मुलांची? प्रशासनाने लवकर काळजी करून ही रेस्क्यू करायला पाहिजे. ते करतं म्हणून असं दिसत नाही. आज काल तर ते सर्व बंद होतं, रात्री नाईटमध्ये काम बंद होतं. आज चालू केलेले आहे. परत रेस्क्यू होणार तर त्यांना विचारलं की उद्या परत रेस्क्यू होईल म्हणून. अक्षयचा भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहे. दादा, अक्षय अजूनही आतमध्ये, प्रशासन इकडे फिरकताना दिसत नाहीत, मंत्री नेते अजूनही आलेले नाहीत. काही वेळापुरते आमदार आले, खासदार आले, लेकिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनास्थळी अजूनही आले नाहीत. ती फक्त वोटिंग पुरतच येतात, बाकी काही येत नाही. ते हे आम्ही सामान्य लोक आहेत. आणि दुसरं कोण असतं ना तर मंत्री, आमदार, मुलगा, तेव्हा यांनी बरोबर हे केलं असतं. सामान्य लोकांना हे नाही करत. ते 3 दिवस झाले इथं भाऊ आहे माझा, पण यांचं प्रशासन हे काही लक्ष नाही. एकदम ढिल्ला कारभार आहे. आणि इथं त्या बिल्डिंगच्या साईडला अशी भिंत बी नाही काय. यांचं एकदम हे, यांनी यांच्यावर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कोणावर कारवाई केली पाहिजे? ज्या ठेकेदारांनी ही इमारत बांधली की ज्याचा प्रकल्प आहे त्याच्यावर सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. यांच्यावर जरी इमारत इथं नसती तर आमचे भाऊ एकदम सुखरूप असते. यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. बिल्डिंगला परमिशन दिलं कोणी? ह्यांना परमिशन साईड भिंत न करता एवढा ढिगारावरती 2 मजली बिल्डिंगच्या एवढा, जेवढी बिल्डिंग आता 3 मजली बांधली त्याच्यावर पण पूर्णपणे कचरा इथं पडलेला आहे तो का. आणि साईडला काहीच वॉल कंपाऊंड नाही. जर वॉल कंपाऊंड हाईटचा पूर्ण असता किंवा कचरा कमी केला असता तर मुलं आज काही झाली नसती, बिल्डिंग पण पडली नसती, काय नसतं. मुलं पण आमची सुखरूप झाली असती. आता कसं भरोसा ठेवा आम्ही? कोणावरती भरोसा? बाहेर आम्ही गेटला 3 दिवस झाला, रात्रंदिवस गेटला बसलेलो आहे ना. आतमधून आम्हाला बाहेर सोडत, पोलीस संरक्षण कोणीच आम्हाला इथं आतमध्ये सोडत नाही. आणि आम्हाला बातम्या न्यूज आमच्या कोणी येऊन सांगतं आम्हाला असं सापडलं, तसं सापडलं. ॲक्च्युली रिअल जर पोस्टवरती इथे येऊन बघितलं तर आज एक पण मृत्यू का एकही माणूस काढलेला नाही. सूरज, मला प्रश्न हा विचारायचा आहे, अजून पण काढायला पाहिजे होती. सूरज, माझा आवाज पोहोचतोय? जर साहेब लोक असती, त्यांची मुलं असती. हा सूरज, त्यांच्या भावना आपल्याला लक्षात आल्या. त्यांची अडचण ही खरंच प्रामाणिक अडचण आहे की त्यांना माहिती सुद्धा काही मिळत नाही. प्रश्न माझा हा आहे की इथे जे मदत कार्यात जवान आहेत किंवा अन्य जे त्यांचे अधिकारी आहेत जे इथल्या बचाव कार्याचं किंवा अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं प्लॅनिंग करतायत, तर त्यांचं काय म्हणणं आहे? काय आत्ता नेमकी त्यांची अडचण आहे की जेणेकरून यांना बाहेर काढण्यात अडचण येते? का अजूनपर्यंत बाहेर काढू शकले नाही बचाव कार्याची टीम? सर, आपण आता तुम्हाला या घटनास्थळावरची काही दृश्य दाखवतो. आता पलीकडच्या बाजूला आपण पाहतो आज सकाळपासून जवळपास 12 पोकलॅन मशीन या बचाव कार्यासाठी लावण्यात आले होते. जी दुर्घटनाग्रस्त इमारत जी कोसळली तिच्या आजूबाजूला संपूर्ण कचरा साचलेला आहे आणि हा कचरा सुरुवातीला बाजूला घेण्यात आला. त्यानंतर दुसरा मजला हा खाली करण्यात आला. त्यानंतर तळमजल्याकडे जाण्यासाठी पहिल्या मजल्यावरती ड्रिलिंग करण्यात आले. आतमध्ये मोठमोठे प्लेयर आहेत आणि 2 स्लॅब आहेत. ते स्लॅब एका खाली एक आलेत आणि जो मुख्य प्लेयर आहे तो प्लेयर जर कट केला तर पूर्णपणे ही इमारत खाली ढासळू शकते अशी माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे मोठा अडचण या शोध कार्यामध्ये निर्माण होते. आतमध्ये जे NDRFचे जवान शोध कार्य करण्यासाठी जातात त्यांना सुद्धा अडचण निर्माण होती. इथे कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मिथेन वायू गॅस. आणखीन एक प्रश्न, यापूर्वी
भारतात NDRF किंवा अशा प्रकारची जी अडचणीची बचाव कार्य केली जातात त्यांच्याकडे अशा प्रकारची मशिनरी आहे की जमिनीच्या वरनं स्कॅन करून पाहता येतं आतमध्ये हालचाल आहे का, किती अंतरावर हालचाल आहे, नेमका त्या हालचालीचा स्पॉट कुठला आहे, म्हणजे माणूस कुठे आहे. तर अशा प्रकारची काही यंत्रणा इथे NDRFने आणली आहे जेणेकरून त्यांचं लोकेशन, त्यांची तब्येत, त्यांची हालचाल, काही खातायत पितायत, पाणी प्यायला आहे, कुठे अडकलेले आहेत याची काही माहिती मिळते. याची काही माहिती कोणाकडनं देण्यात येते. 8 जीव आहेत. मिलिंद सर, काल जेव्हा NDRFच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितले त्यांच्या 2 श्वान आहेत त्या श्वानाच्या सहाय्याने सुद्धा त्यांनी आतमध्ये अडकलेल्या आज कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर साऊंड व्हायब्रेटर सुद्धा वापरलं, परंतु परवा रात्री 2 वाजल्यापासून आतमध्ये जे 8 कर्मचारी अडकले त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. कुठल्याही प्रकारचे हालचाल आतमध्ये आम्हाला जाणवत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितले. वेगवेगळे उपकरणं वापरून त्यांनी आतमध्ये अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून सुद्धा त्यांनी प्लॅन बी वापरायला सुरुवात केली की इमारतीच्या बाजूला जो कचरा साचलाय तो कचरा पूर्णपणे काढायचा, पहिला मजला रिकामा करायचा आणि पहिल्या मजल्यावरती ड्रिलिंग करायचे आणि आतमध्ये उतरून जे अडकलेले जे 8 कर्मचारी आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा. अजूनही हे ऑपरेशन हे चालू आहे. आत्ता काही वेळासाठी या मशिनरी ज्या ऑपरेशनमध्ये वापरण्यात येते, पोकलॅन जो कचरा बाजूला करण्यात येते, आता थांबवल्यात. काही वेळासाठी ब्रेक घेणार आहे, परंतु थोड्या वेळाने अजून हे मशिनरींचा वापर करून पुन्हा हा कचरा बाजूला करून जे ड्रिलिंग करण्याचं काम केलं जाणार आहे ते थोड्या वेळात पुन्हा सुरू होईल. त्यामुळे अजून किती वेळ या 8 जणांचा शोध घेण्यासाठी लागणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कदाचित उद्याचा दिवस सुद्धा उजडू शकतो किंवा आजची मध्यरात्र सुद्धा उजडू शकते. ठीक आहे. आतमध्ये सूरज, एक प्रश्न आहे, तन्मय विचारतोय. तन्मय विचार. सूरज, तू ही सगळी घटना नेमकी कुठे घडली आहे ती इमारत दाखवू शकतोस का, आणि कचरा किती मोठ्या प्रमाणात आहे तिथे जो बाजूला केला जातोय ते आपल्या प्रेक्षकांना दाखव. नक्कीच तन्मय, आपण पाहिलं तर ही 3 मजली इमारत आहे. मी तुम्हाला आता दाखवतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प आहे. 2023 साली उभारण्यात आला होता आणि 2024 साली ही 2 मजली हिची 3 मजली इमारत जिची दुर्घटना घडली ती उभारण्यात आली होती. पॅन्ट्री वरच्या बाजूला HRचं ऑफिस होतं आणि खाली तळमजला आहे. अशी 3 मजली असणारी ही इमारत आहे आणि या इमारतीच्या जवळपास पूर्ण भागामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचा डोंगर साचल्यानं अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याचा डोंगर पूर्णपणे खाली ढासळला आणि तो पूर्ण या इमारतीच्या अंगावरती आल्यामुळे ही इमारत अलीकडच्या बाजूला कलली आणि ही दुर्घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीच्या भोवती कुठल्याही प्रकारची सुरक्षा भिंत नव्हती. जर ही सुरक्षा भिंत बांधली गेली असती तर ही दुर्घटना टळली असती अशी आता चर्चा होऊ लागली. त्यामुळे एकूणच काय प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली असती तर आजही वेळवलं नसते. दुसरीकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारे या दुर्घटनेप्रकरणी कोणावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला की साधी चौकशी सुद्धा करण्यात आली आपण NDTV मराठी निश्चितपणे याचा पाठपुरावा करेल. याला जबाबदार कोण आहे, यातनं मार्ग कसा काढायचा, या सगळ्या 8 जणांचा जीव कसा वाचणार, कोणती यंत्रणा इथे असणं गरजेचं आहे, ती का अद्याप इथे पोहोचलेली नाही आणि अधिक गंभीर पातळीवरनं किंवा उच्च स्तरावरनं याची योग्य दखल घेण्यात आली का, अशा सर्व जनतेच्या मनातल्या सर्व प्रश्नांचा त्यांच्या नातेवाईकांच्या 8 जीव आहेत ते शेवटी आपण एकेका जीवाकरता तन्मय धडपडत असतो. अगदी खरं. त्यामुळे या सगळ्यांच्या करता NDTV मराठी पाठपुरावा करेल. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. नक्कीच. आणि सूरजकडनं वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.